चला तर मित्रांनो, आज आहे आपली छाती पोड आणि शोल्डर तोड वर्कआउट. पहिला सेट वॉर्मअपचा घेतला 70 kg, 10 रेपिटेशन कारल्या आणि दुसऱ्या सेटकडे गेलो. दुसरा सेट घेतला 90 kg. हा सेट मारताना लक्षात ठेवायचं, कारण प्रॉपर प्रेशर मिडल चेस्टवरच आला पाहिजे, नाहीतर तुमची काही बेंच मारून काहीच फायदा होणार नाही. आणि सेट मारताना एक नेहमी लक्षात ठेवायचं की कंट्रोल फॉर्ममध्येच मारायचे, तर शोल्डर इंजरीसाठी तयार राहायचं. लास्ट सेट घेतला 100 kg. 100 kgच्या 2 रेपिटेशन कारल्या. 2 रेपिटेशन म्हणजे भरपूर झाल्या 100 kgसाठी. पुढचा सेट घेतला प्लेग डेड फ्लाय. आज थोडा वर्कआउटमध्ये चेंज केला. प्लेग डेड फ्लाय बेंचच्या नंतरच मारला. चेस्ट अशी पंप झालती, पूर्ण एकदम हेवीवाली पंप झाली. आलो इन्क्लाइंटो बसलो. 70 kg भरलेला. 70 kg उडव केला प्रॉपर फॉर्ममध्ये. याचे पण 3 सेट केले. याला लास्ट सेट 90चा ट्राय केला, कारण की इन्क्लाइनला वेट जातं, असं सक्सेस होऊ शकतच नाही. दुसरा सेट भरला 80चा. संकेत दलावाला सपोर्ट दे थोडा. संकेत दला मागं उभा ठेवला सेफ्टीसाठी. पूर्ण चेस्ट एकदम कडक झाली म्हणून वेट काही हालतच नव्हता जाग्यावरशी, तरी सपोर्ट घेऊन आपण मारू म्हणजे मारू. लगेच लास्ट सेट घेतला लोअर चेस्टसाठी. आज केबल नाही ट्राय केली, आज रॉडर ट्राय केला. एकदम प्रॉपर फॉर्म. केबलच्या पेक्षा कमी प्रेशर आला, पण आला प्रेशर, मस्त वाटला. बाई वर्कआउटच्या नंतर ही एक्सरसाइज करायला एवढी फाटते ना, बोलूनच फायदा नाही. पूर्णपणे असा प्रेशर येतंय ना. पहिला सेट घेतला अर्नॉल्ड शोल्डर प्रेस. बोलता नाही बाई, अर्नॉल्डचं नाव घेता नाही बरोबर पाहिजे तसा, बघाचं काम करा फक्त. चा सेट घेतला प्लेग डेड फ्लाय. या जेवण 12 रेपिटेशनमध्ये 3 सेट काढले मस्त. शोल्डर एकदम असा पुढं भुगलेला ना, काय फोटो काढला नाही म्हणून, नाही तर दाखवला असतो तुम्हाला. पुढचा सेट घेतला सिंगल हँड प्लेग डेड फ्लाय मशीनमध्ये. याचे पण दोन्ही बाजूशी व्हिडिओ काढले. 12 मारल्या रेपिटेशन. असा शोल्डर पंप झाला तर बोलूनच. पुढचा सेट घेतला, काय बोलता काय माहीत, शोल्डर गोल पाहिजे तर मारायलाच लागेल. चला मित्रांनो, वर्कआउट आवडला असेल तर फॉलो करा आपल्या भाईला. चला तर बाय बाय.